संपली, शिवसेना कधीच संपत नाही आणि संपणार पण नाही. आजही सांगतो, शिवसेना संपली असं कित्येक जणी काय सांगितले. बघा, काय लांडगे कोले गेले, त्यांनी काय फरक पडला. पण शिवसेना ही एक संघटना अशी आहे की लोकांचं काम करण्यासाठी ती संघटना. आपण पाहत आहात पवन न्यूज. सर्वांना जय महाराष्ट्र. आपण या ठिकाणी सगळे उपस्थित झालात. माझा हा वाढदिवस आपण त्या ठिकाणी साजरा करतात, त्याबद्दल सगळ्यांची फार मनापासून मी ऋणी आहे, आभार मानतो. येणारी जी आता निवडणुका झाली नगर परिषद, मी त्या ठिकाणी येऊ शकलो नाही, त्याबद्दल प्रथम दिलगिरी व्यक्त करतो आणि शब्दही देतो की येणाऱ्या जी आता जिल्हा परिषदेची निवडणुका या पंचायत समितीच्या निवडणुका होतील, त्या निवडणुकीमध्ये हा सुरेश कदम स्वतः सतर्क असेल. मी सुद्धा पाहत होतो की संघटनेकडून वरिष्ठांकडून काय काय मिळू शकतं म्हणून शांत होतो. काही गोष्टी माझ्या कानावर येत होतात, पण शेवटी बघा काय असतं, निवडणुका ह्या ज्या आहेत त्या कार्यकर्त्यांच्या आहेत. कालची जी निवडणुका झाली नगर परिषद, ती सुद्धा लोकल निवडणूक आहे. त्यात कोणी किती हस्तक्षेप करावा हा नेत्यांना सुद्धा प्रश्न आहे. त्याविषयी आपण नेत्यांशी सुद्धा चर्चा करत आहोत, वरिष्ठांशी सुद्धा चर्चा चालू आहे. पुन्हा ही वेळ येणार नाही आणि पुन्हा जो कोण उमेदवार पक्षप्रमुख ठरवतील त्याच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहून त्या निवडणुकीला समोरे जाऊन आपण त्या उमेदवाराला निवडून आणायचं. आता जाधव साहेब म्हणाले की शिवसेना संपली, शिवसेना कधीच संपत नाही आणि संपणार पण नाही. आजही सांगतो, शिवसेना संपली असं कित्येक जणी काय सांगितले. बघा, काय लांडगे कोले गेले, त्यांनी काय फरक पडला. पण शिवसेना ही एक संघटना अशी आहे की लोकांचं काम करण्यासाठी ती संघटना. आणि जे आता इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी मी सांगतो, तुम्ही वरतून काय आदेश मिळेल किंवा नेते काय म्हणतील याच्याकडे चर्चेत जाऊ नका. तुम्ही लोकांपर्यंत संपर्कात जा. लोकांचे प्रॉब्लेम्स काय आहेत, घराघरात तुम्ही नगरसेवक म्हणून पोहोचा, घराघरात तुम्ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून पोहोचा, घराघरात तुम्ही पंचायत समितीचा सदस्य म्हणून पोहोचा. त्या घरातले प्रॉब्लेम, त्या गावातले प्रॉब्लेम काय आहेत, माझ्या शहरातले प्रॉब्लेम्स काय आहेत, हे तुम्ही जाणून घ्या. आणि हे जाणून घेण्यानंतर आपल्याला ते प्रॉब्लेम जे आहेत ते संघटनेमार्फत पोहोचून त्याच्यावर आंदोलन कसं करायचं, ते प्रॉब्लेम आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे. मला 5 महिन्यापूर्वी यावेळेला वडाळ्याची एक जबाबदारी दिली. ती जबाबदारी अशी होती की त्या वडाळ्यामध्ये 5 नगरसेवक आहेत, पण एकच नगरसेवक हा आपला होता, बाकीचे नगरसेवक निवडून गेले होते. आणि तिथलं वातावरण असं होतं, बाबा म्हणाले असतील की तिथे सगळेच बंगल्याच्या जवळ होते, ऐकायचं कोणाचं आणि सांगायला कोणाला जायचं, कारण उठसूट प्रत्येक नाराज होतो आणि तो मातोश्रीवर जातो. आणि समजवण्याची स्थिती सुद्धा अशी होती की कोण समजून घेत नव्हता, अनेक वाद होते. पण आज आपण तिथे काय केलं, पहिला कार्यक्रम आपण हातात घेतला, तो शाखा प्रमुखला घेऊन आपण त्यांचे पहिला समन्वय केलं. कारण शाखा प्रमुख हा महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये, कारण शाखा प्रमुखांचे कॉन्टॅक्ट घराघरात असतात आणि त्याला जर आपण जवळ घेतलं तर बरंचसं आपण युद्ध जिंकल्यासारखं होतं. म्हणून आपण शाखा प्रमुखला जवळ करू. मग त्या ठिकाणी आपण काय गेल्या 2-3 महिन्यामध्ये सगळे प्रॉब्लेम पडले, तर अनेक त्या ठिकाणी बाबा रिडेव्हलपमेंटची कामं चालू होती, अनेक सेसची कामं चालू होती. बिल्डर भाडं देत नाही, बिल्डर जागा देत नाही, असे अनेक 20-20 वर्ष झालं बिल्डरनी अजून घरं दिली नाही, असे अनेक प्रॉब्लेम्स. आणि म्हणून त्या मुद्द्याला आपण हात घातला आणि मग सन्माननीय खासदार अनिल देसाई यांना आम्ही भेटलो. कारण काय, शेवटी खासदारांचं एक पद आहे, खासदारांकडे जी पॉवर आहे ती आमच्याकडे नाही आहे. कारण काय, आमदार खासदाराकडे ती पॉवर असते. खासदारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी ऍडव्होकेट अपॉइंट केले, काही आर्किटेक्ट अपॉइंट केले आणि मग सोसायटीमध्ये लेटर दिलं. आणि मग त्याच्यातून एक पुस्तक तयार झाला की आपली संघटना काहीतरी लोकांसाठी करते. मग कोणासाठी काय आलं की 15 वर्ष बिल्डरनी भाडं दिलं नाही, मग का दिलं नाही, किती अनधिकृत बांधकाम त्याच्यामध्ये, कोणाचा हस्तक्षेप आहे, अशा गोष्टींवर चर्चा व्हायला लागली. आणि आज त्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये दर सोमवारी हा कार्यक्रम होतो. नाही म्हटलं तरी 100 ते 150 लोक दर सोमवारी जमलेले असतात. तर ही लोक फक्त शिवसैनिक नाही आहेत, ते एरियामध्ये राहिलेली इतर पक्षाची सुद्धा लोक आहेत. आणि त्यानंतर आपण त्याचं नियोजन असं केलं की गेल्या वेळेला ज्या वेळेला आपण निवडणुका लढलो त्यावेळेला समोर कोण होतं, कोण विरोधक होता, त्यावेळेला आपण आणि जे आता शिवसेना मधून बाहेर गेले ते आपण एकत्र लढलो, बरोबर ना. त्यावेळेला मतदान किती मिळालं आणि आता असं काय होऊ शकतं याच्यावरती आम्ही पीपीटी बनवली.
आणि त्याच्यामध्ये आम्ही काय केलं, उमेदवार जे इच्छुक आहेत त्यांना आम्ही ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. जर ह्या एरियामध्ये आपल्याला जिंकायचं असेल तर आपल्याला काय स्ट्रॅटेजी बनवली पाहिजे, कुठे आपण कमी पडतोय, कुठची मतं आपल्याला परिवर्तन केली पाहिजे. तर आपण मग असं समजायचं नाही की समोरचा पैसे वाटतोय, पण असं नाही. तुम्ही लोकांच्या भावनेपर्यंत पोहोचा, लोकांपर्यंत पोहोचा. मतदार आजही आपल्या जागेवर आहे आणि जेणे काय दाखवतात ते तर सत्य नाहीये. पण आपण गाफील राहतो की नाही पैसे असेल तर निवडणुका जिंकल्या जातात. असं काही नाही. पैसे लागतात, थोडेफार खर्च आहेच, पण लोकांच्या भावना तर तुम्ही ओळखलात, लोकांची कामं तुम्ही जर केली तर विजय हा तुमचाच आहे, त्या उमेदवाराचा आहे. तर उमेदवार त्या लोकांपर्यंत किती पोहोचतो ते महत्वाचं आहे. आता बाबा मगाशी म्हणाले की उमेदवारी मला वडिलांमध्ये, हो उद्धव साहेबांनी मला सांगितलं आमदार इथे श्रद्धाताई होत्या, त्या माजी महापौर, त्या पण इंटरेस्ट आहे. मी त्यांनाही सांगितलं काही उमेदवारी तर तुम्हाला मिळाली ना, तुमच्यासाठी काम मांडणी करणार, असं काही नाही. बघा आमदार बनलं म्हणजे काम करता येतं का, तर मला एक शिवसैनिकचा कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे. आमदार बनायचं की नाही बनायचं हे लोक ठरवतील, मी नाही. लोकांकडून ते गेलं पाहिजे. मी स्वतः कधी तिकीट मागणार नाही साहेबांकडे. लोकांनी सांगावं जाऊन तर माझं कार्य खरोखर चांगलं असेल तर कृतीतून दिसेल ना काहीतरी. आणि आमदार म्हणून काय होतं, ठीक आहे आमदार म्हणून कामं करता येतात, फंडिंग आणता येतो, पण असं पण कार्यकर्ता करून मी एक व्यावसायिक माणूस आहे. त्यामुळे कसा फंड आणायचा, कुठे काय करायचं, काही स्वतःच्या फंडातून करायचं हे मला सगळं माहिती आहे. पण लोकांच्या पर्यंत पोहोचायचं, लोकांची काय कामं, जी का आपले पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे प्रेम आपल्याला जमा करायचं आहे. आणि ह्या देशामध्ये खरोखर एक लोकशाही राज्य पाहिजे आणि त्याच्यासाठी आपले सगळ्यांचे प्रयत्न असले पाहिजे. आज जे चाललेलं राज्य आहे ते लोकशाहीच्या तंत्रानुसार चाललेलं नाही आहे, हे हुकुमशाहीकडे चाललेलं आहे. आणि आज जर आपण सगळ्यांनी जो विचार नाही केला तर भविष्यात फार बेकार दिवस आहे. तर आज तुम्ही पाहिलं असेल ना, सगळीकडे पैशाचे व्यवहार आहे, माणसं खरेदी केल्या जातात, त्यानंतर कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जातात, हे सगळं आहे. हे काय चाललंय, ही लोकशाही आहे का? तर हे फार गोष्टी ज्या आहेत ना, ह्या लोकशाहीच्या नियमानुसार चाललेल्या घटनेप्रमाणे काही चालले नाही. ते आणण्यासाठी आपण सगळे एकत्र पाहिजे. आणि म्हणून आपण एकत्र आल्यानंतर जर आपलं सरकार आपण आणलं तर पुन्हा लोकशाहीचा मार्ग हा आपण तयार करणार आहोत. आणि पुन्हा एकदा तुम्ही ह्या ठिकाणी सगळे आलात, जमलात, माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याल. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी सगळ्यांची ऋण मानतो, आभार मानतो.